तर घुसू द्या. साहेब तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही बोलता. तू मला बेजबाबदारपणे बोलतोस. साहेब हे तुमचं तोंड आहे का डबडं? मला डबडं म्हणतोस? काय केलं चोरलंय? पाय बघा, यांच्या घरात घुसा आणि यांचे डबडे रस्त्यावर फेकून द्या. साहेब तुम्ही या देशाचे रक्षक आहात. रक्षक जर भक्षक बनू लागले तर या देशाचं काय होणार साहेब? या देशाचा विचार करणाऱ्या देशभक्तांना उद्या रस्त्यावर पाय मारून बसावं लागेल. साहेब आम्हाला न्याय देण्याऐवजी आमच्यावर अन्याय करत आहात. नाही नाही नाही, अशी नाही सभी होणे शक्य नाही. मला इन्स्पेक्टर विश्वासराव घोटाळे म्हणतात. काय आमच्या जवळ काय पाहत उभे आहात? आधी यांच्या घरात घुसा आणि यांचे डबडे रस्त्यावर फेकून द्या. इन्स्पेक्टर साहेब काय तमाशा चाललाय? साहेब साहेब हे नाटक आधी बंद करा, अन्यथा अन्यथा वेगळ्या इस्पितळाला ऍडमिट करावं लागेल तुला. हे असाल तुम्ही तुमचं सगळं खानदान. गावरान इतका जाऊ नकोस. गुन्हा गोविंदाला एक खाली करा. साहेब आपण दिवसभर आहात ना? साहेबांनी पोचले वाटतं. तुमच्या दादासाहेबांनी कसलीच नशा पाणी न घेता सोखुशीने पराक्रम साहेबाला हा बंगला विकला आहे आणि पराक्रम साहेबांनी हा बंगला घेतला आहे. काय? नाही, दादासाहेबांचं मला शक्य नाही. हा हा, खरं वाटत नसेल तर स्वर्गात जाऊन दादासाहेबांना विचार. पराक्रम खोटा नका करून बंगल्यावर करतोस. पराक्रम तुझ्या बापाच्या घराचा भय आहे पराक्रम. इन्स्पेक्टर साहेब या घुसखोरांना पहिल्यांदा घराच्या बाहेर होता. आत्ताच्या आता घरी काम करा. आश्रयासाठी दारोदार कुत्त्याने भटकत राहा. पराक्रम म्हणतात मला पराक्रम. साहेब हा बंगला आमचा आहे, आमच्या दादासाहेबांचा आहे. दादासाहेब जन्मभूमीला विकणार नाही याची मला खात्री आहे. जन्मभूमीच्या बायकांना हा बंगला विकला. अंडरस्टँड? ते गद्दार नव्हते. इन्स्पेक्टर साहेब खरेदी खत दाखवा यांना. हे बघा खरेदी खत आणि मालकी हक्क प्रमाणपत्र. दादासाहेब काय केलं दादासाहेब? शक्य नाही. इन्स्पेक्टर साहेब यांना जरा आपल्या दांडक्याने विश्वास बसून दाखवा. अरे हैवाना कोला कोला जय गौड कुठील कारण केलंस का दुष्ट? काय काय केलं सगळं होय? त्यांना धक्के देऊन बाहेर करा. साहेब साहेब आमच्या साहेब देव आमचं गाव आहे का? बघा 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 साहेब किती वेळ आहे.